भाऊजी गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भला आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सगळी लवकर शेतात सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची, अन्न जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं. असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी, अन्न नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूने कुटुंबासाठी नवे कपडे, अन्न स्वतःसाठी इजार शिवली. धंडूमामांनी कपडे शिवले खरे, पण त्याचा अंदाज जरा चुकला. पुढे आता पुन्हा धुंडूमामाकडे जायचं म्हणजे तुझ्या जरा 4 बोट कमी करून काय घालशील का? असं काय आणखी काय आहे? जेवण बनवायचे आणि त्याचं शाळेत जायचे, मला नाही जमलं. तुझे जरा 4 बोट कमी करून काय घालशील का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडला. आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. मी पण नाही म्हणाली, तुम्ही पण नाही म्हणाली. आता आईला विचार, आई गाई इजाराला 4 बोट कमी करून टाक घालशील का? येऊ तिकडं तुझी इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचा तुकडा पडलाय. सकाळी सुद्धा दुरुस्ती करायला पाहिजे होती. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचे काही करू नये. तुझा के कसला कोरा कोरा एवढा राब राब राबतो बोला. आपलं काम आपण केले बरं.